आणि भरपूर दिवस मी शूट नाही केलं कारण माझ्याकडे पेंडिंग भरपूर ब्लॉग्स होते. या रस्त्यावर आजकाल एवढी ट्रॅफिक वाढली आहे ना, आईला रे, इथून जावंसच नाही वाटत मला. एव्हरेज एवढा ड्रॉप झाला आहे ना, आणि तिकडून नितीन गडकरी फालतुगिरीवर फालतुगिरी करत चालले. त्यांना कोणी क्वेश्चन केला की डिफेमेशनची केस, नाहीतर तुम्ही आतंकवादी नाही, तुम्ही देशद्रोही ठरता. वाव, आज इकडे ट्रॅफिक नाही, सुळसुळीत रस्ता एकदम मस्त. मला नाही वाटत मी पोहोचेपर्यंत ऑफिसला पाऊस येईल आणि नाही जायला पाहिजे. हे मी खूप नोटीस केलं आहे. म्हणजे मी बोलतो ना, अरे आता आपल्याला ट्रॅफिक नाही भेटणार. ट्रॅफिक रेडी असते बाई. ती जी झाडं बघताय वरती, फांद्या ज्या आहेत वाकड्या तिकड्या समोर आलेल्या, ती खूप डेंजर आहे. चुकून एखादी फांदी टाक करून पडली खाली. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालो आपण नेहमीच्या रस्त्याने. मला वाटलं पाऊस नाही येणार, पण समोर मस्त सगळं काळोख झालं आहे. रेनकोटच्या आईला ठेवून दिला मी. तर जोरदार पाऊस, पुन्हा ऊन, पुन्हा पाऊस, असा खेळ चालूच आहे. आणि भरपूर दिवस मी शूट नाही केलं कारण माझ्याकडे पेंडिंग भरपूर ब्लॉग्स होते शूट केलेले. ते मला एडिट करून टाकायचे होते. भरपूर अशा गोष्टी झाल्या रस्त्यांवर, पण एव्हरीडे आपण ते नाही शूट करत. सो स्टोरेज इश्यू पण होतो. लास्ट टाईम 2-3 वेळा स्टोरेज माझं फुल झाल्यामुळे मध्येच व्हिडिओ बंद होता. आणि मला वाटतं मस्त शूट होतं आहे, आणि एवढे भारी भारी गोष्टी झाल्या आणि ते सगळं शूटच नाही झालं. तर मग विचार केला की थोडंसं सगळं असं क्लिअर करूनच शूट करेन. अच्छा, या रस्त्यावर आजकाल एवढी ट्रॅफिक वाढली आहे ना, आईला रे, इथून जावंसच नाही वाटत मला. अननेसेसरी कोण ना कोण आडवा आलेलं असतं. आणखी एक गोष्ट, आत्ताच रिसेंटली मी सर्व्हिस केली. 3rd सर्व्हिस होती माझी हिमालयनची. 13,000+ किलोमीटर झालेत आणि मजबूत खर्च आला. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की हिमालयनचे ब्रेक पॅडच 6,500चे जातात. माझा टोटल खर्च 10,500 रुपये आला या सर्व्हिसचा, जो की काहीतरीच आहे. पण ठीक आहे, म्हणजे मोठी बाईक घेणार तर तुम्हाला मोठा खर्च उचलायलाच लागतो. बात तर सही आहे ना. ती बाईक एव्हरेज देणार आहे तुम्हाला, आणि त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट पण तेवढाच असणार आहे. चला. बसमुळे खूप त्रास होतो. बस अख्खा रोड हे करतो ना, ऑक्युपाय. हां, तर 10,500 रुपये खर्च आला, ज्यामध्ये मेजर माझं तर ब्रेक पॅड चेंज झाले, ऑइल टॉपअप झालं, माझी जॉयस्टिक खराब झालेली, जी वॉरंटीमध्ये कवर झाली. ही जॉयस्टिक असते खाली, ज्याने हा मेनू बार जो आहे हा वाला, तो हँडल होतो. थांबा जरा, या मेसमधून मला निघू द्या, मला काय सुचत नाही. तर ब्रेक पॅड चेंज केले, ऑइल टॉपअप केलं, AMC घेतली कारण ही माझी 4th सर्व्हिसिंग होती. सॉरी. तर पुढच्या सर्व्हिसपासून मला चार्जेबल होतं. सो मी बोललो AMCच घेऊन टाकतो, कारण मी बाहेर तर सर्व्हिस करत नाही. म्हणजे आता आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, जेव्हा आपल्याकडे 150 cc ची बाईक होती, ती कुठे पण सर्व्हिस होऊन जायचं सगळं. हे काय आहे बाई, ट्रॅफिक. पण आता कसं बाईक मोठी असल्या कारणाने जर आपल्याला ह्या गोष्टींमध्ये थोडंसं पर्टिक्युलर राहायला लागतं. एव्हरेज एवढा ड्रॉप झाला आहे ना, आणि तिकडून नितीन गडकरी फालतुगिरीवर फालतुगिरी करत चालले. त्यांना कोणी क्वेश्चन केला की डिफेमेशनची केस, नाहीतर तुम्ही आतंकवादी नाही, तुम्ही देशद्रोही ठरता. म्हणजे नितीन गडकरी स्वतःची गाडी हायड्रोजनवर ते काय जे आहे त्या इंजिनची चालवतात, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. की एव्हरेज जेन्युनली ड्रॉप झाला आहे. ते एक रिपोर्टर घेत होती कोपच्यात नितीन गडकरीला. तर नितीन गडकरी, मैं डिफेमेशन का केस कर दूंगा. आपने जो पढ़ा इसके ऊपर मैं आपके ऊपर डिफेमेशन केस भी कर सकता. आणि पहिली गोष्ट, ते इथेनॉलची कंपनी आहे त्यांच्या मुलाची, त्याच्यावर तिने काही क्वेश्चन्स केले. ते बाई नाराज झाले. तुम्ही पर्सनल गोष्टी अरे बाई, ज्या गोष्टी तुमची कंपनी लिस्टेड आहे आणि ज्या गोष्टी सोशल मीडियावर आहेत किंवा अशा प्लॅटफॉर्म्सवर आहेत जिथून सगळा डेटा घेऊ शकतात सगळी लोकं, ते काय पर्सनल नाही राहत. एवढं पण त्यांना समजत नाही. वाव, आज इकडे ट्रॅफिक नाही, सुळसुळीत रस्ता एकदम मस्त. अशी ट्रॅफिक कधी क्लिअर राहणार तेच समजत नाही. तुम्ही विचार करू शकता, 2020-21ला इथेनॉल ब्लेंडच्या गाड्यांचं प्रोडक्शन आणि विकणं चालू झालं, बरोबर, ज्या E20 कंप्लायंट आहेत.
तर टेक्निकली 2020-21ला जर तुम्ही विकायला स्टार्ट करताय तर तेव्हा ऑलरेडी मार्केटमध्ये 100% पेट्रोलवाल्या गाड्या आहेत. करेक्ट, त्यांचे काहीतरी 5-10 वर्ष वगैरे बाकी असतील, कोणाचे 15 वर्ष बाकी असतील, ज्याने 2020ला घेतली आहे. तो 21ला नाही घेतली ना त्याने. टेक्निकली E20 ब्लेंड 2036 नंतर यायला हवा होता, कारण 2020-21च्या गाड्या ज्या आहेत, ज्या इथेनॉल ब्लेंडवर चालत आहेत E20ने, त्यांचे 15 वर्ष झाली असती 100% पेट्रोलवर. आणि गव्हर्नमेंटने आधीच सांगितलं असतं की इन फ्युचर आम्ही हे करणार आहे आणि गाड्या पण तुमच्या कंप्लायन्सनुसार मार्केटमध्ये मिळतात. सो या गोष्टी आहेत, तुम्ही E20च्याच गाड्या वापरा, की उद्या जाऊन ते कंपल्सरी होणार आहे. असा तुम्ही एक GR काढला असता तर विषय क्लोज झाला असता ना बाई. तुम्ही आधीच लिटरली 4-5 वर्षात तुम्ही इथेनॉल ब्लेंड कंपल्सरी करतायत. ठीक आहे, E20वाल्यांना पण प्रॉब्लेम झाला आहे त्याचा. E20वाले खूप सफर करतात त्या गोष्टीवरून. ज्यांचं इंजिन E20चं आहे मी त्यांचं बोलतो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पागल आहे, जायला 4-5 सेकंडमध्ये सुटणार आहे तुमचा सिग्नल, तरी सिग्नल तोडत आहे. मला नाही वाटत मी पोचेपर्यंत ऑफिसला पाऊस येईल आणि नाही जायला पाहिजे. थोड्या याच्यासाठी मला पूर्ण सगळं घालून बसावं लागेल. थेंब लागायला लागलेत आणि पाऊस डिसअपॉइंट करणार आहे पुन्हा. रेनकोट नाही घालायचा आहे मला. प्लीज नको यार पाऊस. थोडी कळ काढ प्लीज. मला काय वाटतं आहे पुढे पाऊस आहे डेंजरवाला. आत्ता मी जी गोष्ट बोललेलो बरोबर त्याच्या उलट होतं आहे. हे मी खूप नोटीस केलं आहे. म्हणजे मी बोलतो ना, अरे आता आपल्याला ट्रॅफिक नाही भेटणार. ट्रॅफिक रेडी असते बाई. आत्ता बोललो की रेनकोट काढावा नाही लागणार आपल्याला, पाऊस नाही येणार असं वाटतं आहे. पाऊस चालू झाला ना, बरं झालं नाही थांबून आपण, म्हणजे थांबून रेनकोट जो नाही घातला ना, ते डिसिजन चांगलं होतं. वाटत तर नाही की जी झाडं बघताय वरती, फांद्या ज्या आहेत वाकड्या तिकड्या समोर आलेल्या रस्त्यांवर, हाच पार्ट मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की खूप डेंजर आहे. चुकून एखादी फांदी टाक करून पडली खाली, ती डेंजर फोर्सने पडणार आणि डेंजर सिच्युएशन होणार इकडे. ओ भोसडीवाले चाचा, इकडे हांडे आजीचा बाबा तुझ्या आईच्या गावात भाज्या बघतोय आणि थांबतोय. हा रस्त्याच्या मध्ये कोण थांबतं? मागून काय असे काय लोक बसलेत का तुझ्यासाठी? अरे वा, आज जरा भारी वाटतं आहे. रेनकोट नाही घातला आहे ना आणि ट्रॅफिक पण नाही आहे. एवढ्या वेळ मला फक्त एक थोडासा पॅच मिळाला, एकदम 2 मिनिट 13 सेकंड्सचा. मुलं जरा घाबरली रोड क्रॉस करताना. हे जे आहे ना, हे काय मला आजपर्यंत नाही कळालं. म्हणजे एवढं जुनं पण नाही आहे, हार्डली 1.5 इयर्सपासून येते. काय तेच नाही माहिती. मला नाही वाटत तिकडे काय बिल्डिंग्सचा वगैरे प्लॅन असेल किंवा काय, बट ते समजतच नाही काय आहे. शांततापूर्वक एकदम पीस ऑफ माइंडने आपण आपल्या ऑफिसजवळ मुक्याने पोचलो आहे. आणि हा बघा धबधबा पुन्हा एकदा, नुसते धबधबे रे. ऑलमोस्ट पोचलो आहे, ऑलमोस्ट. यामधल्या मी काही क्लिप्स जोडून ब्लॉग टाकीन. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा, कमेंट्स करा. अजून काय बोलू शकतो? नाही. भेटू पुन्हा एखाद्या तुमच्या आईच्या गावात रे. भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.